नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सूर्यकांत फॅशन कटामध्ये। तर आज आपण बघणार आहोत 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग। संपूर्ण माहितीपूर्वक व सविस्तर अगदी हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपली पूर्ण उंची आहे 14 प्लस 1 इंच घ्यायचा आहे। आपण पहिल्यांदा बॅक पार्ट कट करणार आहोत। तर आपली शोल्डर आहे 5.5 व मुंडाही मी 5.5च घेत आहे व आपली संपूर्ण छाती आहे 36चा चौथा भाग हा येतो 9 प्लस 2 इंच घेणे व आपली कमर आहे 32चा चौथा भाग हा 8 येतो। 8 प्लस तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंचही घेऊ शकता व इथून इथे मार्क करून घ्यायचे आहे व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे। चला तर आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊया व बॅक पार्ट वापरूनच आपण फ्रंट काढणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला व तुम्हाला कुठले पेपर कटिंग पाहायचे असेल तेही मला कमेंटद्वारा नक्की सांगा व माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर आपण आता फ्रंट पार्ट कसा काढायचा ते पाहूया। फ्रंट पार्ट काढताना आपण 1.5 इंच मार्जिन ठेवून आपण पेपर बॅक पार्ट ठेवून सर्व मापे टाकायचे आहेत व ही एकदम साधी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची, त्यामुळे कोणालाही जमेल। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आहे। अगदी नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला जमेलच। तर आता आपण फ्रंटला मापे टाकणार आहोत। तर आपली गळा रुंदी 2.25 ठेवत आहे मी, तुम्ही पाहू शकता। 2.25 वर मार्जिन करून गळा उंची 6 प्लस अर्धा इंच घ्यायची आहे व खालून गळा रुंदी ही 2.25 घ्यायची आहे। 2.25 घ्यायची आहे। तर मुंड्याला आकार फ्रंट पार्टला मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचवर मार्जिन करून त्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर आता तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा। तर मी इथे 1.5 इंच घेतलेले आहे व इथूनही 1.5 इंच घेतलेले आहे व इथून अर्धा इंच मार्जिनसाठी घ्यायचे आहे व इथून येथे जोड देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर आपण फ्रंट पार्टला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। फ्रंट पार्टला उंचीमध्ये पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवायचा आहे। अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण प्रिन्सेस कटला मापे टाकूया। प्रिन्सेस कटला मापे टाकताना आपण शोल्डर जेवढी असते त्यातली निम्मा भाग जे येतो निम्मा भाग करून घ्यायचा आहे। हे पाहू शकता तुम्ही। मोजूया आपण। तर 4.25 असे 4.25 असे आलेले आहे। तर इथे आपण 4.25 वर मार्किंग करून घेणार आहोत।
व उंची आपली 4 घेणार आहे टक्सची व इथून 1.5 इंच व इथून 1.5 इंच असे मार्क करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर ही सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे खाली 1 इंच जे वाढवले ते असे मार्क करून घ्यायचे आहे अशा प्रकारे व येथून इथे जोड द्यायचा आहे। तर मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज अशाच पद्धतीने शिवते व त्यांना एकदम फिटिंगलाही व्यवस्थित बसते। अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहे व हा ज्या लेडीजचा ब्लाऊज आहे त्यांनी घालूनही बघितलेला आहे, त्यामुळे त्यांना एकदम परफेक्ट बसलेला आहे। तर तुम्हाला परत आणि सविस्तर सांगते चला। तर उंची पाहू शकता तुम्ही 14 तयार आहे प्लस 1 इंच घेतलेले आहे व इथून इथे 1.5 इंच वाढवून घेऊन अशा प्रकारे मी माप टाकलेली आहेत। चला तर आता आपण कटिंग कशा प्रकारे करायचे ते पाहूया। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे। मी जसे दाखवले तसे कटिंग करून घ्यायचे आहे। व पुढचा मुंडाचा आकार कट करून घ्यायचा आहे। असे पेपर कटिंग केल्याने बफ ही व्यवस्थित येतो, कुठेही चुकत नाही ब्लाऊज। मी स्वतः माझे कस्टमरचे ब्लाऊज अशा पद्धतीने काढत असते। चला तर मग पुढचा भाग कट करून घेऊया। हे पाहू शकता तुम्ही, हे आपले पेपर कटिंग झालेले आहे। चला तर मी आता पीसवर मापे टाकून हे सर्व कट करून घेते व तुम्हाला प्रिन्सेस कटची ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघायला आवडत असेल तर मला कमेंटद्वारा नक्की सांगा। चला तर मी हे सर्व कटिंग करून घेते। अशा प्रकारे मापे टाकून सर्व कटिंग करून घ्यायचे आहे। प्रिन्सेस कटला तुम्ही बॅक हुक पण करू शकता, फ्रंट हुक पण करू शकता, तुम्हाला जसं हवे असेल तसं। तर मी व्यवस्थित सर्व मापे टाकून घेते व तुमचा खूप खूप धन्यवाद की माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल। चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू।